साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल, आयुर्वेदिक औषधोपचार, क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सीलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार, डे केअर सेंटर, ॲडमिट राहण्याची गरज नाही, मेडिक्लेमची व्यवस्था, स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ज्ञ, ठिकाण धारणगाव रोड, कोपरगाव. संपर्क डॉक्टर तुषार गलांडे, डॉक्टर काजल गलांडे. कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने 7 डिसेंबर रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांद्याच्या बाजारभावात 1500 रुपयांची मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या 7 दिवसांमध्ये 150 कोटीहून अधिक रुपयांचा मोठा तोटा सहन करावा लागला आहे. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर फेरविचार करावा अशी मागणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी केंद्र सरकारजवळ केली आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदीचा जो काही 7 तारखेला अचानक निर्णय घेतला, त्या निर्णयामुळं निश्चितच शेतकऱ्यांचं जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी झालं आहे. आज या ठिकाणी लासलगाव बाजार समिती व उपबाजारांचा जरी आपण या ठिकाणी विचार केला तरी जवळपास आज जी आवक पूर्वी 7 तारखेला 22,000 क्विंटलच्या आसपास होती आणि आवक वाढतच होती आणि भाव पण फार वर नव्हते. अशा परिस्थितीत जेव्हा निर्यात बंदी झाल्यानंतरही कांद्याची आवक वाढते. आज जवळपास 30,000 ते 40,000 क्विंटलची रोज आवक आमच्या लासलगावच्या मुख्य बाजार उपबाजारामध्ये होते. हा विचार केला तरी दिवसाला जवळपास 5 ते 6 कोटी आणि एक 7-8 दिवसाचा विचार केला तर जवळपास म्हणजे 40 ते 45 कोटीचं नुकसान नुसतं लासलगाव बाजार समितीचं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कार्यक्षेत्रात जो माल होतो त्यांचं शेतकऱ्यांचं झालं आहे. तसं जिल्ह्याचा जर आपण विचार केला जवळपास 150 ते 200 कोटी, कारण जिल्ह्यातली आवक जर आपण विचार केली तर रोज 1.5 लाख क्विंटलच्या आसपास आवक या जिल्ह्यामध्ये ज्या काही 18 बाजार समिती आहेत त्यामध्ये होत असते आणि निश्चित या निर्यात बंदीचा मोठा फटका या ठिकाणी शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांबरोबरच जे काही इतर घटक बाजार समितीचा मार्केट फीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान इथं बाजार समितीचं पण या ठिकाणी होत आहे आणि निश्चित याचा केंद्र शासनाने पुनर्विचार करावा आणि ही जी काही निर्यात बंदी या ठिकाणी डिक्लेअर केली ती रद्द व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय. त्या पद्धतीचे केंद्र शासनाकडे मागणी केली आणि लवकरात लवकर तसा निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना कसे 2 पैसे मिळतील या दृष्टीने शासनाने निर्णय घ्यावीची अपेक्षा.